नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। बहुचर्चित कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, बहुचर्चित कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणातला पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झालाय। हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर किरण गोसावी सोबतच त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल हा सुद्धा यावेळी उपस्थित होता। तो सुद्धा चर्चेत आला होता। आर्यन खानला सोडवण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार झाला होता असा आरोप प्रभाकर साईलने केला। किरण गोसावीवर हा आरोप करण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणानंतर प्रामुख्याने आरोप प्रत्यारोपांनंतर प्रभाकर साईल चर्चेत आला होता। त्याने थेट पोलीस स्टेशन गाठून काही ॲफिडेव्हिट सुद्धा केलं होतं। आता प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली। सुष्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुष्मिता, मोठी बातमी सविस्तर सांग। खरं तर किरण गोसावी हा कॉर्डेलिया या ठिकाणी जेथे आर्यन खानच्या मुलाला समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या वतीने कारवाई करत असताना जेव्हा अटक केलेली होती, त्याच्यासोबत त्याचे काही साथीदार होते, मुनमुन सुद्धा होती आणि अशा अरबाज मर्चंट सुद्धा होता आणि या तिघांसोबत जे काही पुरावे समोर आले होते त्यामध्ये किरण गोसावी हा मुख्य पंच होता आणि त्याचबरोबर प्रभाकर साईल हा सुद्धा त्यावेळेला उपस्थित असल्याचं समोर आलेलं होतं। मुळातच आर्यन खान प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप समीर वानखेडे यांच्यावरती करण्यात आलेले होते, त्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत राहिलेलं होतं। परंतु आता जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये प्रभाकर साईल याचा साधारणपणे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलेलं होतं। आता सध्या त्याच्या बॉडीवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे केले जाणार आहेत आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नेमकं काय स्पष्ट होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मुळातच या कॉर्डेलियावरती ज्या वेळेला ही कारवाई करण्यात आली, आर्यन खानकडे काही प्रमाणामध्ये ड्रग्ज आढळले असल्याचा दावा एनसीबीच्या वतीने करण्यात आलेला होता। परंतु यामध्ये किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करणारा प्रभाकर साईल जो त्याचं स्वतःचं घर नाहीये, तो चेंबूरमध्ये भाडेतत्वानं राहत होता। त्याच्या कुटुंबियांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। अंधेरीमध्ये त्याचा मृतदेह नेण्यात येणार आहे आणि आता जी माहिती समोर येते आहे, एकूणच प्रभाकर साईल यांनी केलेले गंभीर आरोप, ज्यामध्ये एक महत्त्वाचा आरोप या सगळ्यात प्रश्न असा आहे की प्रभाकर साईल हा जर का चेंबूर किंवा अन्य भागात भाड्याने राहत होता तर त्याच्यासोबत कोण होतं? गेल्या काही काळापासून तो तणावात होता का किंवा अन्य काही प्रश्न उपस्थित होतात? नेमकं कोणी याला अधिकृतपणे पुष्टी दिली की प्रभाकर साईलचा मृत्यू झालाय आणि आता पुढच्या औपचारिकता काय असणार आहेत तपासण्याच्या? खरं तर प्रभाकर साईल हा त्याच्या कुटुंबियांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहत नव्हता। त्याचे कुटुंबीय हे अंधेरीमध्ये असतात। भाडेतत्वाने तो चेंबूर लगतच्या परिसरामध्ये राहत होता। किरण गोसावीकडे काम करत असताना तो किरण गोसावी सोबतच राहायचा असंही किरण गोसावी यांनी स्पष्ट केलेलं होतं। परंतु ज्या वेळेला ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली तेव्हापासूनच प्रभाकर साईल यांची भूमिका महत्त्वाची होती। त्यांना हृदयविकाराचा झटका आला, नेमकी त्यांची वैद्यकीय स्थिती काय होती, कुठल्या नैराश्यामध्ये ते होते का, काही दबाव होता का, याचाही तपास पोलीस यंत्रणांकडून होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला हृदयविकाराच्या झटक्यानं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेला मेडिकल रिपोर्ट सुद्धा, पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात। जे रुग्णालयामध्ये प्रभाकर साईल याच्यावरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याच्या मृतदेहावरती करण्यात येणार आहेत, ज्यावेळेला त्यांच्या छातीत दुखू लागलं त्यानंतर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, परंतु नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं होतं। हे एक प्राथमिक माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिलेली आहे। परंतु ज्या पद्धतीचा या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रभाकर साईल याचा मृत्यू झाल्यानंतर जे प्रश्न उभे राहतात की या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आणि जो आरोप त्यांनी केलेला होता तो अतिशय गंभीर होता। सुष्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे प्रभाकर साईलचा मृत्यू हा घात आहे की अपघात याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी। अनेक माहिती होती, मग काल झालेला त्यांचा मृत्यू हा घात आहे की खरंच अपघात आहे
याची सखोल चौकशी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यानं केली पाहिजे. कारण प्रभाकर साहिलनं या आधीच म्हणलं होतं माझ्या जीवाला धोका आहे. मग कालचा मृत्यू हा त्या धोक्यातून झालेला आहे की अपघात खरोखर झालेला आहे याची चौकशी झालीच पाहिजे. दरम्यान प्रभाकर साहिलच्या मृत्यूनं संशय व्यक्त होत असून एक दिवस आधीच एनसीबीनं चार्जशीट दाखल करण्याची वेळ मागून घेतली आणि दुसऱ्याच दिवशी प्रभाकरचा मृत्यू होतो हे संशयास्पद असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलंय. वास्तविक प्रभाकर सैल ने बहुत से खुलासे एनसीबी की जो रेड हुई उसके संदर्भ में किए. कुछ पैसों लेने देने की बात भी उन्होंने कही और इस प्रकार से उनके मृत्यु की जब खबर आती है तो स्वाभाविक रूप से जनता के मन में संदेह निर्माण हो गया कि जिस व्यक्ति ने इस प्रकार के खुलासे पूरे रेड के संदर्भ में किए उसका आज यकायक ऐसा मृत्यु कैसे हुआ, ये संदेह जनता के मन में आ रहा है. अगर आपने देखा होगा तो कल ही एनसीबी ने जो जांच है उसके लिए 60 दिन का एक्सटेंशन मांगा और 60 दिन का एक्सटेंशन कल ही सैंक्शन होने के बाद आज प्रभाकर सैल की मृत्यु की जब न्यूज़ आती है तो स्वाभाविक रूप से इसके पीछे और कुछ तो नहीं, ऐसा संदेह लोगों के मन में है. बघूयात या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतंय ते. बोलूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. गुढीपाडव्याला मुंबईकरांना एक मोठी भेट मिळणार आहे. ते म्हणजे बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो 7 आणि मुंबई मेट्रो 2A या मेट्रोचा आज गुढीपाडव्याच्या दिवशी शुभारंभ होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. मेट्रो सुरू झाल्यानं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होईल अशी अपेक्षा आहे. मात्र मेट्रोच्या मार्गांच्या उद्घाटनाच्या आधीच शिवसेना आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कालच या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. काल भाजपच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर काम केलंय आणि मुंबईने पाहिलंय असं लिहिण्यात आलं होतं. मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतिम टप्प्याकडे आम्हीच नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय. त्यामुळे आता मेट्रोच्या उद्घाटनापूर्वीच राजकीय चर्चा आणि श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. पहिल्या टप्प्यातली स्थानकं कोणकोणती आणि कशी असणार आहेत ते आपण पाहूयात. दहिसर ते डहाणूकरवाडी एकूण 9 स्थानकं यावर असणार आहेत. दहिसर ते आरे मार्गावर 10 स्थानकं असतील. या दोन्ही मार्गांचं आज लोकार्पण होईल. सुरुवातीच्या काळात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत रेल्वे असेल. दोन्ही मेट्रो मार्ग दिवसभर सुरू असतील. एका मेट्रोला साधारण 6 कोच असणार आहेत. दर 10 मिनिटाला एक मेट्रो ट्रेन धावेल. 10 ते 40 रुपये या दरम्यान मेट्रोचं भाडं असणार आहे. कमीत कमी भाडं 10 रुपये, जास्तीत जास्त 40 रुपये. त्यामुळे या दोन्ही मार्गांचं लोकार्पण झाल्यामुळे मुंबईतला ट्रॅफिक काही प्रमाणात कमी होईल आणि लोकांची मोठी सोय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरता या मेट्रोचं नियोजन करण्यात आलं. मात्र त्याला काहीसा विलंब होत गेला. यामुळे नाराजीही व्यक्त होत होती. दरम्यान आता नवी मुंबईतल्या सुद्धा मेट्रोला अंशतः मान्यता मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतल्या या दोनही मेट्रो मार्गांचं आज उद्घाटन होतं. या श्रेयवादावरून शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी उत्तर दिलंय. अनेक कामं गेल्या सरकारमध्येच सुरू झाली आणि श्रेयवादाची लढाई राजकारणात होते, पण आज शुभेच्छा दिल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय. श्रेय घेण्याची जी काही स्पर्धा असते ती राजकारणामध्ये ठीक आहे, परंतु चांगल्या दिवशी चांगल्या कामाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही नाही. अरे काही कामं पूर्वी सुरू झाली असतील तर ते काय सत्य नाकारण्यात काय अर्थ आहे. काही योजना पूर्वी झालेल्या असतील तयार, परंतु ही मोठी कामं जी असतात, मोठे प्रकल्प असतात, ते 1-2 वर्षात थांबत नाहीत, संपत नाहीत, चालूच राहतात. त्यामुळे सरकार जरी बदललं तरी सुद्धा सरकार आलेली नवीन ह्या जनतेच्या सेवा आणि सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवत नाही. दरम्यान या सगळ्यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारनं श्रेय घ्यावं पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली. की या दोन्ही मेट्रो याचं काम देखील सुरू मी केलं होतं. अतिशय वेगाने ते काम पुढे गेलं होतं. काही कारणाने या सरकारमध्ये ते रखडलं, पण आज ते सुरू होत आहे
आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा. आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल, पण मेट्रो 3चा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढा. कारण मेट्रो 3 जी आत्तापर्यंत सुरू होऊ शकली असती ती अजून 4 वर्ष सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारने श्रेय जरूर घ्यावं, पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो 3चा रखडलेला प्रकल्प हा तात्काळ पूर्ण करावा. 9 महिन्यामध्ये कारशेड हे आरेमध्ये पूर्ण होऊ शकतं आणि मुंबईतली सगळ्यात महत्त्वाची मेट्रो लाईन मेट्रो 3 ही पूर्ण होऊ शकते. ते देखील सरकारने करावं. त्याही कार्यक्रमात आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल. याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, मागच्याही वेळेला श्रेयवादाची लढाई होती, आताही श्रेयवादाची लढाई आहे. खरं तर मिलिंद, सत्ताधारी पक्षानं श्रेय घेणं किंवा श्रेय घेण्यासाठी फलक लावणं ही काही नवीन गोष्ट नाही किंवा तसे प्रयत्न होत असतात. पण विरोधी पक्ष नेत्यांना साधं आमंत्रण न देणं खरं तर जिथे सातत्यानं दोन्ही पक्षांकडनं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांकडनं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उल्लेख होतो, त्याच्यामुळे जर महाराष्ट्राची संस्कृती बघितली तर अशा कार्यक्रमांना विरोधी पक्ष नेत्यांना बोलावलं जातं, त्यांना विशेष आमंत्रण असतं. पण या कार्यक्रमात मात्र त्यांचं साधं नावही नाही. त्यामुळे ही नक्कीच योग्य गोष्ट नाहीये. पण आपण जर बघितलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सेनेसाठीच काय पण सत्ताधारी पक्षासह भाजपसाठी किती प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या जे अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन याच्यामध्येही मुंबई महापालिकेचा मुद्दा किंवा मुंबई इलेक्शन संदर्भातले मुद्दे कसे गाजले, अगदी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी टोलेबाजी केली होती आणि त्याला उत्तर म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनी खरं तर अंतिम आठवडा प्रस्तावाला किंवा एकूणच सर्वसमावेशक भाषण करण्याऐवजी स्पेसिफिक काही गोष्टींबद्दल बोलले, तेव्हा लक्षात आलं होतं की आता हे जे काही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शाब्दिक युद्ध आणि अशा पद्धतीचं युद्ध आपल्याला बघायला मिळतंय. आणि म्हणूनच की याआधी असं म्हटलं होतं की ही मेट्रो आहे याचा पहिला फेज सुरू होईल आणि त्यानंतर उरलेला जो फेज आहे किंवा दुसरी बाकी इतर स्टेशन आहे ती ऑक्टोबरपर्यंत सुरू होतील. पण आताही जो फेज सुरू केला जातोय म्हणजे दहिसर पासून ते फक्त आरेपर्यंत इतका तो कमी आहे, त्यामुळे त्याचा लोकांना कितपत फायदा होईल हेही महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ज्यात मेट्रो 3चा उल्लेख आता विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला, तर मेट्रो 3 बाबत आपल्याला माहिती आहे की भाजपची काय भूमिका होती आणि सत्ताधारी सेनेची काय आहे. सेनेनं मेट्रो 3चं कारशेड हे रद्द केलं आरेमधून आणि त्यानंतर ते मिठागराच्या जागेवर किंवा कांजूरमार्गमध्ये हलवण्यासंदर्भातला निर्णय घेतला आणि त्याला ते आणला केंद्र सरकारने. आता केंद्र सरकारने कशा पद्धतीनं कोर्टात गेले, केंद्राने कशी मान्यता दिली नाही हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. कारण कुठे ना कुठेतरी भाजपला ते नको आहे. भाजपला आरेमध्येच हे कारशेड बांधून हवंय अगदी. त्यामुळे मिलिंद आपल्याला बघायला मिळते की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन वाद किंवा अशा अनेक श्रेयवादाच्या लढ्या आपल्याला बघायला मिळते आणि त्यात खरं तर नवलवादाची खरंच गरज नाहीये. म्हणजे स्वाती, असं थोडक्यात म्हणायचं तर ही आता सुरुवात आहे श्रेयवादाची. मुंबई महापालिकेच्या निवडणुका संपेपर्यंत ही श्रेयवादाची लढाई अधिकाधिक रंगत जाईल. स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया हाती येते, याबद्दल पाहूयात. अवमान करण्याच्या उद्देशानं आमचे नेते ज्यांनी या पेट्रोलसाठी अपार कष्ट घेतले त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. साधं पत्रिकेवर नाव टाकण्याचं सौजन्य सुद्धा यांना दाखवता आलं नाही आणि म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात निषेध म्हणून या ठिकाणी आजच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधी पक्ष नेता म्हणून मी या ठिकाणी बहिष्कार टाकतोय. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. 2 वर्षानंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. राज ठाकरे यावेळेला मनसैनिकांना संबोधित करतील. या मेळाव्यासाठी राज्याच्या अनेक भागातून मनसैनिक आधीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 9 मार्चला मनसेच्या 16व्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी हा ट्रेलर आहे असं म्हटलं होतं आणि पिक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार, राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काही भूमिका जाहीर करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. प्रणाली, माझा आवाज पोहोचतोय?
खरं तर आज महेंदर, ज्या पाडवा आहे. आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पहिल्यांदाच गुढी उभारण्यात आली, पण शिवाजी पार्कवर पण मनसेची एक राजकीय गुढी उभारली जाणार आहे. अगदी खरं आहे. तब्बल 2 वर्षांनंतर अशा पद्धतीनं मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा साजरा होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेला वर्धापन दिन होता त्या दिवशी राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की हा केवळ आज जे मी बोलतोय हा केवळ ट्रेलर आहे. संपूर्ण फिल्म तुम्हाला 2 एप्रिलला बघायला मिळेल. आणि त्यामुळे आज सगळ्यांची उत्सुकता ताणली गेलेली आहे की राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे. त्या दिवशी आपण बघितलेलं होतं की राज ठाकरे यांनी सगळ्याच पक्षांना, म्हणजे ते विरोधक असतील, सत्ताधारी असेल, सगळ्यांनाच कुठे ना कुठे चिमटे काढण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यामुळे त्या दिवशी तर त्यांनी केवळ चिमटेच काढले होते, परंतु आज मात्र राज ठाकरे यांची तोफ डागली जाणार याच्यात काही शंका नाहीये. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये राजकारण केलं जात आहे, अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत आहे, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक, याबद्दल सातत्यानं राज ठाकरे हे इतर लोकांशी जेव्हा संवाद साधत असतात त्यावेळेला बोलतातच. परंतु आज महाराष्ट्र सैनिकांना ते हेच सांगणार आहेत की कशा पद्धतीनं सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांचं सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मनसैनिकांना एक दिशा देण्याचं काम आज राज ठाकरे करतील. आणि त्यातच आपल्याला माहिती आहे या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय टोलेबाजी, राजकीय वक्तव्य ही त्यांच्याकडून होतील यात काही शंका नाही. परंतु यावेळेला टार्गेटवर कोण असणार हे मात्र बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण गेल्या वेळेच्या वर्धापन दिनाच्या भाषणाच्या वेळेला त्यांनी ठाकरे कुटुंबीय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या चा जो कारभार आहे त्याच्यावर काही अंशी टीका केलेलीच होती. त्यामुळे आज नेमके ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रात खरं तर प्रणाली, राज ठाकरे यांनी आपल्या यापूर्वीच्या काही भाषणांमध्ये राज्यातल्या राजकीय समीकरणांच्या संदर्भात सूतोवाच केलं होतं किंवा भाकीत केलं होतं. त्यावेळेला ते भाकीत खरं ठरलं राज्यातली आघाडीची सत्ता पाहता. त्यामुळे आज ते काही आणखीन भाकीत मांडतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. मनसेच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनाच्या समोर प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमधून मनसेनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कट्टर हिंदू रक्षक राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आले. हिंदुत्वावरून मनसेनं शिवसेनेला डिवचलंय. 20 फुटांचा हा भव्य बॅनर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाच्या बरोबर समोर लावलाय आणि हा बॅनर सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय. आणि बातमी एका अपघाताची. औरंगाबाद मुंबईच्या दरम्यानची रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. पहाटे 5 पर्यंत ही रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्याला कारण ठरला एक मालगाडीचा अपघात. एक मालवाहतूक करणारी रेल्वे गाडी दौलताबाद परिसरातून रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना घसरली होती. 8 डबे एकूण रुळावरनं घसरले आणि यामुळे मुंबईच्या दिशेनं होणारी आणि औरंगाबादच्या दिशेनं होणारी रेल्वेची वाहतूक ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, हा अपघात पहाटे 7-7:30च्या दरम्यान सकाळी झालेला आहे. जवळपास 8 वॅगन्स ज्या आहेत या औरंगाबाद मनमाडची जी मेन लाईन आहे तिच्यावर आलेले आहेत आणि आता जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून ती ट्रेन जी आहे ती हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण पूर्ण ब्रेकडाऊन व्हॅन त्या ठिकाणी आलेले, मोठ्या प्रमाणात कर्मचारी, क्रेन आहेत आणि जवळपास 2 ते 3 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र भरपूर प्रमाणात ऊन असल्यामुळं थोडं दुपारी हे काम थोडंसं धीम्या गतीनं होऊ शकतं. त्यामुळे संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत औरंगाबाद मुंबई ट्रॅक जो आहे तो मोकळा होईल आणि वाहतूक सुरळीत होईल. बरं सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एक मोठी बातमी रत्नागिरीतून हाती येते. रत्नागिरीमधल्या RGPPL या कंपनीमध्ये वीज निर्मिती होत होती, पण ही वीज निर्मिती आधी घोषणा केल्याप्रमाणे बहुधा आता पूर्णतः ठप्प झाली आहे. कोणत्याही प्रकारचा खरेदीदार या विजेसाठी नसल्यानं वीज निर्मिती बंद करावी लागली असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीचं भवितव्य स्वाभाविक त्यामुळेच अंधारात आहे. 500पेक्षा अधिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार हे आता नक्की झाल्याचं कळतं.
स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, काय अधिक माहिती आहे? RGPPL हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा गॅसवरती चालणारा पॉवर प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट गेली वर्षभर रडत खडत चालतोय असं म्हणावं लागेल. कारण रेल्वे वगळता कोणताही ग्राहक यांच्याकडे नसल्यामुळे कंपनीवरती ही वेळ आलेली आहे. कंपनीचं म्हणणं असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मिळणारा जो गॅस आहे हा गॅस त्यांना महाग पडतोय आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो विजेवरती होतोय, वीज निर्मितीवरती होतोय. त्यांनी वीज निर्माण केलेली वीज ही इतर ग्राहकांना महाग पडत असल्यामुळे कंपनीसमोर कुठलाही आता खरेदीदार नाहीये, ग्राहक नाहीये. त्यामुळे कंपनीवरती सध्या मोठं संकट कोसळलेलं आहे. कंपनीचं भवितव्य कायम राखण्यासाठी कंपनीच्या प्रशासनाकडून केंद्र आणि राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केल्याचं देखील कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र मागच्या 6 महिन्यात कोणताही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे कंपनीवरती ही वेळ आलेली आहे. 1 तारखेपासून जर बघितलं तर कंपनीमध्ये 0 युनिट म्हणजे 1 आणि 2 या तारखेला कंपनीमध्ये कुठलंही प्रोडक्शन झालेलं नाही. त्यामुळे कंपनीमध्ये जे सध्या कर्मचारी आहेत त्यांच्यावरती बेरोजगारीची पण कुऱ्हाड स्वप्नील, आहे. कंपनीने आता आपण प्रकल्प गुंडाळतोय असं म्हटलंय का? कोणी खरेदीदार शोधण्याचा प्रयत्न आहे? MSEB म्हणजे राज्य सरकार किंवा अन्य कोणाकडे काही विचारणा सुरू आहे? मिलिंद, याबाबत कंपनीकडून खरेदीदाराच्या शोधात तर आहेत, पण अडचण मोठी अशी आहे की यांची जी वीज आहे ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त दराने पडते, महाग पडते. सध्या जे रेल्वेला जो वीज पुरवठा करतायत तोच मुळात 5 रुपयाने आहे, तो देखील रेल्वेला महाग पडतोय. मात्र तरी देखील रेल्वेकडून जो त्यांचा करार होता त्या करारानुसार रेल्वे खरेदी करते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची वीज खरेदी केली जात नाहीये. त्याच्यामुळे कंपनीची ही परिस्थिती आहे असं कंपनीकडून सांगण्यात येते. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.